RSS ही रजिस्टर्ड संस्था नाही आणि ती रजिस्टर्ड नसल्यामुळे कारण की नागपूरचेच एक मूल म्हणून आहे त्यांनी RSSच्या नावाने संस्था रजिस्टर करायला टाकलेली आहे पण त्यांना ती मान्यता अजून दिलेली नाही आणि ही संस्था रजिस्टर्ड नसल्यानंतरही सुद्धा त्याला पैसे गोळा केले जातात, दान गोळा केला जातात, त्यांची गुरुपूजा घेतली जाते. अगदी सार्वजनिक पैसा गोळा केल्यानंतर त्याचा हिशोब जनतेला दिलाच पाहिजे, त्याला चॅरिटी कमिशनकडे असलंच पाहिजे. पण अखेरी जे काही आहे त्या आपल्याला त्याच्याबद्दलचं एक गुपित अजूनही जनतेच्या मनात आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला आपण लक्षात घेतलं तर कारण की अखेरी एक समूह जेव्हा एकत्रित येतात आणि त्याच्यामध्ये जे पैसे गोळा होतात, ती संस्था काय करते, संस्थेचा मूळ उद्देश काय, या सगळ्या गोष्टी या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्या असतात. हे कुठलं रजिस्ट्रेशन झालेलं नाही. त्यामुळे हा एक प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सत्तेमध्ये सुद्धा अनेकदा त्या पद्धतीचा प्रयत्न झाला पण आता जनतेमध्ये त्या पद्धतीचं एक वातावरण निर्माण होत असेल तर शासनाने त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे.